मित्रांनो, थर्मोडायनॅमिक्स या चॅप्टरचा आपण स्टडी करतोय. आजचं जे लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आपण थर्मोडायनॅमिक प्रोसेसेसबद्दल स्टडी करतोय. एकूण 7 प्रकारच्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस नेचरमध्ये बघायला मिळतात. फर्स्ट इज रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. सिमिलरली आयसोथर्मल प्रोसेस इज देअर, आयसोबॅरिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, adiabatic process, cyclic process, and the last one is free expansion. So these are 7 thermodynamic processes we can say exist in nature. So what is mean by thermodynamic process exactly is the process through which initial state of system changes to final state. म्हणजेच सिस्टीमची इनिशियल स्टेट जर फायनल स्टेटमध्ये एखाद्या प्रोसेसने ट्रान्सफर होत असेल तर त्या प्रोसेसला आपण थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणायचं आहे. आता पुढे पॉझिटिव्ह हीट आणि निगेटिव्ह हीट म्हणजे काय ते आपण बघू. ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम एन्व्हायरमेंट टू सिस्टीम, म्हणजेच एन्व्हायरमेंटमधून सिस्टीममध्ये जर हीट ट्रान्सफर होत असेल तर अशा हीटला आपण पॉझिटिव्ह हीट म्हणतो. आणि जर सिस्टीमकडून एन्व्हायरमेंटकडे जर हीट ट्रान्सफर होत असेल तर अशा हीटला निगेटिव्ह हीट म्हणायचं. वर्क डनच्या बाबतीत अगदी सेम फिनॉमिनॉन इथे आपण बघू शकतो. जर त्या सिस्टीमने जर काही वर्क केलेलं असेल तर अशा वर्कला आपण साहजिकच पॉझिटिव्ह वर्क असं म्हणू. आणि जर त्या सिस्टीमवर सराउंडिंगमधून जर काही वर्क होत असेल तर त्या वर्कला निगेटिव्ह वर्क म्हणायचं आहे. नंतर पुढचा पॉईंट क्वाझिस्टॅटिक प्रोसेस. चेंजेस विच ऑकर इन्फायनाइटली स्लोली सो दॅट सिस्टीम रिमेन्स इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. सच प्रोसेसेस आर कॉल्ड ॲज क्वाझिस्टॅटिक प्रोसेसेस. तर क्वाझिस्टॅटिक प्रोसेसेस म्हणजे नेमकं काय? काही चेंजेस असे असतात जे अतिशय स्लोली होत असतात, ज्यामुळे सिस्टीम जी असेल ती ॲक्च्युली इक्विलिब्रियममध्ये असते, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये असते. तर ह्या पर्टिक्युलर प्रोसेसेसला आपण क्वाझिस्टॅटिक प्रोसेसेस म्हणतो. तर हे बेसिक थिंग्स आपल्याला थर्मोडायनॅमिक प्रोसेसेसबद्दल माहिती असणं गरजेचं होतं. यानंतर आता आपण डायरेक्टली थर्मोडायनॅमिक प्रोसेसचं क्लॅसिफिकेशन जे आहे ते बघूया. जसं आपण बघितलं की 7 प्रकार आपण मेनली थर्मोडायनॅमिक प्रोसेसेसचे बघतो. यात पहिला जो पॉईंट आहे त्यात रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेसेस हा आपल्याला बघायचा आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय? ज्यात सिस्टीम ही इनिशियल स्टेटला रिस्टोर होऊ शकते. ओके, सो प्रोसेस इन विच सिस्टीम कॅन रिस्टोर टू इट्स इनिशियल स्टेट इज कॉल्ड ॲज रिव्हर्सिबल प्रोसेस. एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर वॉटर हे फ्रीज होतं किंवा बॉईल होतं, किंवा आईसचं आपण एक्झाम्पल घेतो जे मेल्टिंगचं. तर ह्या प्रोसेसेसमध्ये आपण काय करतो, वॉटर जेव्हा आपण फ्रीज करतो तेव्हा ते आईसमध्ये कन्वर्ट होतं, बॉईल केल्यानंतर ते स्टीममध्ये कन्वर्ट होतं. पण ह्या आईस आणि स्टीमपासून आपण परत वॉटर मिळवू शकतो. याचा अर्थ काय? तर ही रिव्हर्सिबल प्रोसेस झाली. या रिव्हर्सिबल प्रोसेससाठी पी व्ही डायग्राम जी आहे ती आपण इथे बघू शकतो. पी व्ही डायग्राममध्ये ए पॉईंटकडून आपण जर बघितलं तर एक प्रोसेस एका ॲरोने डाऊनवर्ड डायरेक्शनला जाताना दिसते आणि एक दुसरा ॲरो जो आहे तो अपवर्ड डायरेक्शन दाखवतो. याचा अर्थ असा होतो की प्रोसेस जी आहे ती सिस्टीमला रिस्टोर करू शकते. यानंतर इरिव्हर्सिबल प्रोसेसबद्दल आपण बघू. द प्रोसेस इन विच सिस्टीम डज नॉट रिस्टोर टू इट्स इनिशियल स्टेट. ओके, जेव्हा एखादी प्रोसेस घडते ती त्या सिस्टीमला परत रिस्टोअर करू शकत नसेल तर अशा प्रोसेसला इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणायचं आहे. एक्झाम्पल आहे बर्निंग ऑफ कॅन्डल किंवा पंक्चरिंग ऑफ इन्फ्लेटेड बलून. ओके, एखादी मेणबत्ती जर समजा जळत असेल तर त्या मेणबत्तीला आपण पुन्हा एकदा रिस्टोअर करू शकत नाही. किंवा एखादा बलून असेल जो फुटला असेल तर त्या बलूनला आपण पुन्हा रिस्टोअर करू शकत नाही, आधीसारखा तो बलून आपण बनवू शकत नाही. ह्या झाल्या इरिव्हर्सिबल प्रोसेसेस. आपण ह्या पी व्ही डायग्राममध्ये सुद्धा बघू शकतो. ज्या वेने आपण ए टू बी प्रोसेस ट्रान्सफर होताना बघतोय त्याच वेने आपण सिस्टीमला रिस्टोअर करू शकत नाही. त्याकरता आपण वेगळ्या मार्गाने पॉईंट ए म्हणजेच इनिशियल पॉईंटकडे जाऊ शकतो. यानंतर सेकंड प्रोसेस जी आहे ती आयसोथर्मल प्रोसेस. या आयसोथर्मल प्रोसेसबद्दल आपण बघू. द प्रोसेस इन विच चेंज इन प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑकर्स ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. ओके, आयसोथर्मल प्रोसेस जी असते ती एक कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस असेल, ज्यात फक्त व्हॉल्यूम आणि प्रेशरमध्येच चेंजेस आपल्याला बघायला मिळतात. आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स बघितला होता. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जो असतो तो आपल्याला मिळेल W = Q. आता आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सच्या
मॅथमॅटिकल स्टेटमेंटमध्ये डेल्टा यू पण बघितला होता, पण तो इकडे 0 असेल, कारण इंटरनल एनर्जीमधला चेंज म्हणजेच डेल्टा यू हा 0 आपल्याला इथे मिळेल, कारण टेम्परेचर चेंज जो आहे तो आपल्याला इथे 0 बघायला मिळेल. आयसोथर्मल प्रोसेसच्या डेफिनेशनमध्येच आपण बघितलं की कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे चेंज इन टेम्परेचर हे 0 असेल. सो दिस इज हाऊ फॉर द आयसोथर्मल प्रोसेस फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स बिकम्स W इज इक्वल टू Q. आता या W इज इक्वल टू Q वरून आपण काय म्हणू शकतो की हीट सप्लाइड इन आयसोथर्मल प्रोसेस इज कम्प्लिटली कन्वर्टेड इन टू वर्क डन. W इज इक्वल टू Q. आणि त्याच्या PV डायग्राममध्ये सुद्धा आपण आयसोथर्मल प्रोसेस बघू शकतो. नेक्स्ट प्रोसेस आहे आयसोबॅरिक प्रोसेस. ही एक कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस असेल. यात डेल्टा यू म्हणजेच इंटरनल एनर्जीमधला चेंज, वर्क डन किंवा हीट म्हणजेच W आणि Q ह्या 0 नसतात. ओके, कॉन्स्टंट प्रोसेस in which none of the quantities like delta U, W and Q is 0. ओके, तर आयसोबॅरिक प्रोसेस जी असेल ती कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस असेल. हीट एक्सचेंज इन दिस प्रोसेस इज पार्टली यूज टू इन्क्रीज द टेम्परेचर अँड पार्टली टू डू सम वर्क. ओके, या आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये जी हीट इन्व्हॉल्ड असते ही आपल्याला टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी किंवा काही वर्क करण्यासाठी आपण युटिलाइज करत असतो. याचाच अर्थ प्रेशर कॉन्स्टंट असल्यामुळे व्हॉल्यूम चेंज होईल, पण टेम्परेचर आणि वर्क या ठिकाणी आपण ती हीट युटिलाइज करू शकतो. ओके, PV डायग्राम जर आपण इथे बघितली तर कॉन्स्टंट प्रेशर आपल्याला वाय ॲक्सिसला बघायला मिळतं आहे PI, मात्र V म्हणजेच व्हॉल्यूम हा चेंज होताना आपण बघू शकतो. फोर्थ इज आयसोकोरिक प्रोसेस. आता आयसोकोरिक प्रोसेस जी असेल ही एक कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस असेल इन विच सिस्टीम डज नो वर्क ड्युरिंग आयसोकोरिक चेंज. म्हणजेच प्रेशरमध्ये जेव्हा चेंज होत असेल तेव्हा सिस्टीम कुठल्याही प्रकारचं वर्क करणार नाही. आता प्रेशरमध्ये चेंज होत नसेल म्हणजेच आता व्हॉल्यूम जो असेल त्यातला चेंज हा 0 असेल. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्समध्ये आयसोकोरिक प्रोसेस जी असेल ती काय मिळेल आपल्याला, डेल्टा यू इज इक्वल टू Q, कारण व्हॉल्यूम हा आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम 0 मिळतो आहे. चेंज इन व्हॉल्यूम 0 मिळतो आहे याचा अर्थ वर्क डन हे आपल्याला 0 मिळेल. त्यामुळेच फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आयसोकोरिक प्रोसेससाठी मिळतो डेल्टा यू इज इक्वल टू Q, कारण W इथे 0 असेल. वर्क डन इज 0 बिकॉज चेंज इन व्हॉल्यूम इज 0. इट मीन्स हीट एक्सचेंज इज ओनली यूज टू इन्क्रीज इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. ओके, इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठीच आपल्याला हीट यूज करता येते. हे आपण या वरच्या इक्वेशनवरून बघू शकतो, डेल्टा यू इज इक्वल टू Q वरून. PV डायग्राममध्ये जर आपण बघितलं प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या केसेसमध्ये प्रेशर चेंज होत आहे, मात्र व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे बिकॉज दिस इज ए कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. नेक्स्ट इज ॲडियाबॅटिक प्रोसेस. इट इज अ प्रोसेस इन विच देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम or टू द सिस्टीम. सिस्टीमच्या बाबतीत जर आपण इथे बघितलं तर हीट जी असेल ती ट्रान्सफर होत नाही. हीटमध्ये आपण इथे सिस्टीममध्ये सुद्धा हीट ट्रान्सफर होत नसते किंवा सिस्टीममधून सुद्धा हीट बाहेर पडत नसेल तर ती ॲडियाबॅटिक प्रोसेस असते. आता इथे हीट म्हणजेच Q इज इक्वल टू 0 असेल ऑब्वियसली. त्यामुळे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आपल्याला मिळेल डेल्टा यू इज इक्वल टू मायनस W बिकॉज Q इज 0. Hence, when system expands adiabatically, internal energy of the system decreases. वरच्या इक्वेशनवरून आपण बघू शकतो की जेव्हा सिस्टीमचं एक्सपान्शन होईल ॲडियाबॅटिकली तेव्हा इंटरनल एनर्जी ही आपल्याला डिक्रीज झालेली बघायला मिळेल, कारण निगेटिव्ह साईन त्या ठिकाणी वर्क डनला आहे. त्याच्या उलट जर कॉम्प्रेशन होत असेल सिस्टीमचं, ॲडियाबॅटिकल कॉम्प्रेशन जर तिथे असेल तर सिस्टीमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होईल. आणि हेच आपण PV डायग्राममध्ये सुद्धा बघू शकतो. A to B जो चेंज आहे त्यात आपण ॲडियाबॅटिक चेंज बघू शकतो. सायक्लिक प्रोसेस ही पुढची प्रोसेस आहे. सायक्लिक प्रोसेस तिचं नावच असं सजेस्ट करतं की ही त्या सिस्टीमला इनिशियल स्टेटला रिटर्न आणू शकते. द प्रोसेस दॅट रिटर्न्स सिस्टीम टू इट्स इनिशियल स्टेट इज कॉल्ड ॲज सायक्लिक प्रोसेस. ॲज इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ सिस्टीम आर सेम, देन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम मस्ट बी 0. ओके, आता जेव्हा सिस्टीमची इनिशियल आणि फायनल स्टेट ही सेमच असेल तर अशा वेळेस इंटरनल एनर्जी 0 बघायला मिळेल. डेल्टा यू इज इक्वल टू 0. जर डेल्टा यू जर 0 असेल तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्सचे इक्वेशन जे आहे ते आपल्याला सायक्लिक प्रोसेसेससाठी मिळेल
Q इज इक्वल टू W. पी व्ही डायग्राममध्ये आपण सायक्लिक प्रोसेसची डायग्राम बघू शकतो. A टू B पाथ 1 असेल आणि B टू A सेकंड पाथ आहे. याचा अर्थ प्रोसेसमध्ये सिस्टीम जी असेल ती इनिशियल स्टेटला रिटर्न होते. आणि लास्ट प्रोसेस जी आहे ती फ्री एक्सपान्शन. इट इज अनकंट्रोल्ड अँड इन्स्टंटेनियस चेंज. फ्री एक्सपान्शन जे आहे ते कुठल्याही प्रकारे प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या कंट्रोलमध्ये नसणारे. ड्युरिंग दिस चेंज सिस्टीम इज नॉट इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. सिस्टीम कुठल्याही प्रकारे इक्विलिब्रियममध्ये नसणारे आणि त्यामुळेच आपण या फ्री एक्सपान्शन या थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये पी व्ही डायग्राम प्लॉट करू शकत नाही. Okay, so these are the 7 thermodynamic processes in nature and we have completed today. Now in thermodynamics we have studied all the topics given for current academic year, because the next point of heat engine is removed in our reduced syllabus. Okay, we will see the next chapter in next lecture. Thank you very much.